नमस्कार मित्रांनो, जय श्री हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, एकादशीचा दिवस म्हणजे हरिनामाचा दिवस. या दिवशी केलेले नामस्मरण मनाला शांतता, भक्ती आणि ईश्वराशी जवळीक अनुभवण्यास मदत करते. अशा अनेक भक्तांची श्रद्धा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेतले की मन निर्मळ होते. म्हणूनच एकादशीला शक्य तितका वेळ भगवान श्री विष्णूंचे नाम घ्यावे. सर्वात प्रभावी मंत्र. सर्वप्रथम श्रद्धेने हा मंत्र म्हणा. पहिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा भगवान श्री विष्णूंचा अत्यंत प्रसिद्ध मंत्र आहे. शांतपणे मन एकाग्र करून 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा किंवा आपल्या क्षमतेनुसार जप करा. दुसरा मंत्र आहे नारायण मंत्र. ओम नमो नारायणाय. हा मंत्र भक्ती, समर्पण आणि अंतर्मनातील शांततेची भावना जागृत करण्यासाठी अनेक भक्त म्हणतात. तिसरा मंत्र आहे राम नाम. श्रीराम जय जय राम. समर्थ रामदास स्वामींनी या मंत्राचे मोठे महत्त्व सांगितले आहे. हा मंत्र मनाला स्थिर करण्यास प्रेरणा देतो. चौथा मंत्र आहे विठ्ठल नाम. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेत अत्यंत प्रिय असलेले नाम. जय जय रामकृष्ण हरी आणि पांडुरंग हरी, वासुदेव हरी, केशवा मुरारी विठ्ठला रे हे नाम प्रेमाने घेतल्यावर घरातील वातावरणही भक्तिमय होते. आणि पाचवा आहे विष्णू सहस्रनाम. जर वेळ असेल तर विष्णू सहस्रनाम वाचणे किंवा ऐकणे अत्यंत शुभ मानले जाते. नामस्मरण कसे करावे मित्रांनो? नाम घेताना घाई करू नका. डोळे मिटा. भगवान श्री विष्णूंचे सुंदर रूप मनात आणा. प्रत्येक मंत्र प्रेमाने आणि स्पष्ट उच्चारा. कारण मंत्रांची शक्ती केवळ शब्दात नसते, तर त्या शब्दामागील श्रद्धेत असते. एक छोटा अनुभव अनेक वारकरी सांगतात, जेव्हा मन खूप अस्वस्थ असते तेव्हा फक्त 5 ते 10 मिनिटे जय जय रामकृष्ण हरी हे नाम घेतले तरी मन हलके वाटू लागते. यामागे चमत्कार नसून एक भक्तिभाव, एकाग्रता आणि सकारात्मक चिंतनाची शक्ती असते. मित्रांनो, घर मोठे असो वा छोटे, धन जास्त असो वा कमी, जर त्या घरात रोज काही मिनिटे हरिनाम घुमत असेल तर ते घर आधीच धन्य आहे. चला आपण सर्व मिळून एकदा प्रेमाने म्हणूया, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.